FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. रात्रीचे 7:30 होत आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आता ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. वाचक स्वर आहे संपदा ढोके यांचा. शेतकरी बंधुभगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया वनकुरण विकास या विषयीची माहिती जी आपल्याला प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधुभगिनींनो, अतिउथळ आणि उताराच्या जमिनीमध्ये पीक घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. तसेच बऱ्याच ठिकाणी चाऱ्याचीही टंचाई असते. म्हणून अशा जमिनीमध्ये जनावरांच्या चाऱ्याकरिता चाऱ्याची झाडे आणि गवताची लागवड करणे फायद्याचे ठरते. उदाहरणार्थ अंजन हे चाऱ्याचे झाड आहे आणि स्टायलो, सिरॅट्रो ही बहुवर्षीय चाऱ्यांची पिके असून ती हलक्या आणि मुरमाड जमिनीवर चांगल्या प्रकारे येतात. अंजनाची झाडे 5 मीटर अंतरावर सलग कंटूर चरामध्ये लावावीत आणि 2 झाडांमधील जागेत गवताची लागवड करावी. हलक्या जमिनीत रामकाठी अधिक अंजन गवत अधिक श्रवण गवत ही वनकुरण पद्धत विकसित करावी. मध्यम जमिनीत सीताफळ अधिक अंजन गवत अधिक श्रवण गवत ही वनकुरण पद्धत विकसित करावी. या पद्धती बहुउद्देशीय वनस्पतीसाठी व्यावसायिकदृष्ट्या योग्य दिसून आल्यात. सलग समतल चरावर करंज, रिठा, बिहाडा, जांभूळ, कवठ आणि शिसू झाडांची लागवड केल्यास झाडांची उंची 106% आणि बुंध्याचा घेर 125% जास्त वाढतो. तसेच समतल सरीमुळे झाडांची उंची 56% आणि बुंध्याचा घेर 140% जास्त वाढतो. वनकुरणामुळे पडीक जमिनीतील कर्बामध्ये 0.06%, उपलब्ध नत्रामध्ये 4%, स्फुरदामध्ये 2% आणि पालाशमध्ये 12.8% वाढ झाल्याचे दिसून आले. त्यासाठी पडीक जमिनी सुधारण्यासाठी वनकुरण विकसित करणे गरजेचे आहे. तर शेतकरी बंधुभगिनींनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये ऐकलीत वनकुरण विकास या विषयीची माहिती जी आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. आत्ताच आपण दैनंदिन कृषीवाणी ऐकलीत. वाचक स्वर होता संपदा ढोके यांचा आणि ही प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसान वाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवारी म्हणजेच 24 फेब्रुवारी 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कोबी वर्गीय भाजीपाल्यावरील किडींची ओळख आणि व्यवस्थापन. तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर S.K. भलकारे, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळात फोन करावेत. त्याकरता आमचा फोन नंबर असा आहे 0724 245 6461. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. अरे 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 क्या कर रहा है?
इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का। उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है। और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था। पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं। सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं। खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं। सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं। हाँ। ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा। माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती। कार्यक्रमात यानंतर ऐकूया लिंबू लागवडीचे अनुभव याविषयी सुभाष समाधान टाले, मुक्काम पोस्ट माजोड, तालुका जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आज आपण मुक्काम पोस्ट माजोड, तालुका अकोला, जिल्हा अकोला येथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी एक लिंबूची खूप चांगली बाग या ठिकाणी आहे. ती आहे सुभाष समाधान टाले यांची. सुभाष भाऊंचा शेतीमधला चांगला अनुभव आहे. त्यांच्याकडून लिंबूचे जे अनुभव आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सुभाष भाऊ. नमस्कार. सुभाष भाऊ, मला सांगा की तुम्ही किती वर्षापासून शेती करता? मी 10-15 वर्ष झाले शेती करतो. बरं, किती शेती आहे आणि कोणत्या प्रकारची शेती आहे? माझ्याजवळ 32 एकर शेती आहे आणि सर्व पिकं वेगवेगळ्या पद्धतीचे लावेल आहेत मी. 5 एकर लिंबू लावेल आहे, 2 एकर हळद आहे आणि 5 एकर कपाशी आहे, कांदा आहे आणि गहू आहे. आता या 32 एकर शेतीचं यावर्षीचं नियोजन तुम्ही आम्हाला सांगितलं. या 32 एकरात जे ओलीत होऊ शकते अशा प्रकारची शेती किती आहे तुमची? पूर्ण ओलीत आहे माझी. कायच्यावर आहे? विहीर आणि बोरवेल. विहीर आणि बोरवेल. किती विहिरी आणि किती बोरवेल आहेत? माझ्यावर 3 बोरवेल आणि 2 विहिरी आहेत. आणि तिन्ही बोरवेल सुरू आहेत? हो, तिन्ही बोरवेल चालू आहेत. तुमच्या याची पाण्याची पातळी जी विहिरीची आहे ते कुठपर्यंत आहे आणि बोरवेलची काय परिस्थिती आहे, म्हणजे किती खोलपर्यंत तुमचे बोरवेल आहे? आमच्या गावामध्ये 200-250 फूट प्रत्येकाने बोर मारलेला आहे आणि आमच्या गावाची पाण्याची पातळी विहिरीची सरासरी 40-45 फूट आहे आणि बोरची तेवढीच आहे. हो. आता बोरवेल गावात खूप जास्त वाढल्या तर मग विहिरीची पातळी कमी नाही झाली का? नाही नाही, विहिरीची पातळी कमी नाही झाली. जेवढी बोरवेलची आहे तेवढीच विहिरीची आहे. तसं साधारण जर पाहता समजा इकडे जर आपण गोरेगावकडे गेलो तर तेवढ्या प्रमाणात बागायत तिकडे नाही आहे. नाही, कमी आहे तिकडे पाणी. तिकडे पाणीच नाही आहे. आजच नाही आहे, पहिले 10 वर्षापासून बी पाणी नाही तिकडच्या भागात पहिल्यापासून. काय कारण आहे? तिकडे काही जमिनीत फरक आहे? जमिनीत फरक नाही तिकडे, म्हणजे धरणाचाही फरक नाही त्यांच्या इकडे. नाही, आम्हाला थोडाफार कापशी तलावाचा थोडाफार फरक फायदा आहे, पण एवढा नाही, पण थोडाफार आहे. म्हणजे तुमचं पाणी सातत्यानं तेवढंच आहे? तेवढंच आहे. म्हणजे गावात कधी पाण्याची अडचण? अडचण नाही गावात. नाही. बरं, आता मला एक सांगा की लिंबू जो आहे तुमचा, तर किती वर्षापासूनचे तुमचे झाडं आहेत आणि किती झाडाची बाग आहे? माझी 4.5 एकर बाग आहे. 500 झाडं लावलेली आहेत त्यात आणि बागेला सध्या 5-6 वर्ष झालेली आहेत. 5-6 वर्ष झालेली आहे. 2018ची बाग लावलेली आहे. म्हणजे तुमचा लिंबू गेल्या 2 वर्षापासून त्याची तोड सुरू झाली? 8 वर्ष झाली. 2018चे आहेत. 18 आहे. मग आता तोड कधीपासून? 3 म्हणजे 20 पासून 3.5 वर्षापासून तोड चालू झाली. बरं, लागवडनंतर. आता लिंबूची सुरुवातीला जे तुम्ही रोपं घेतले होते आणि लावले होते, तर त्यावेळेस मग तुम्हाला काही या बाग लागवडीसाठी काही सरकारी शासकीय मदत भेटली होती का? हो, सरकारी शासकीय मदत मिळाली. आम्ही MRGSमध्ये ते बाग घेतलेली आहे आम्ही. आणि निंबूचे कलमा जे आणल्या होत्या नागपूरहून आणल्या होत्या आणि 20x20चं अंतर आहे 2 झाडामधील आणि 3.5 वर्षानंतर आमची बाग चालू झाली. आता लिंबूच्या ज्या कलमा तुम्ही नागपूरहून आणल्या होत्या तर त्या किती वर्षाच्या होत्या, किती हाईट होती, कसं होतं? NRCमधून आणल्या होत्या. एका वर्षात झाड होतं ते. हो, आणि आम्हाला मला वाटते
20 रुपयाला एक नग मिळाला होता तो. 2017-18ला. आता या बागेचं सध्याचं जे म्हणजे मुख्य तुमचा कोणता बहर आहे, म्हणजे हस्तबहर घेता तुम्ही की कोणता बहर घेता? दोन्ही बहार घेतो, हस्त आणि मृग बहार दोन्ही बहार, उन्हाळी आणि पावसाळी घेतो. हस्तबहारासाठी काय विशेष काळजी तुम्ही बागेची घेता? हस्तबहारासाठी म्हणजे कशा पद्धतीनं ते फुटले पाहिजेत आणि त्याचे चांगले पैसे झाल्यासाठी आम्ही त्याचं फवारणी गिवारणी त्याचं पूर्ण नियोजन आणि त्याचं सगळ्यात वर्षातून 2 वेळा वर्षातून 2 वेळा कटाई महत्त्वाची आहे. कटाई नंतर झाड का ज्या पद्धतीनं आपण कटाई करतो त्या पद्धतीनं झाडाची हाईटही वाढते आणि त्याला गोलपणा आणि बाग चांगली दिसते. आता हस्तबहाराच्या दृष्टीनं त्याची छाटणी कोण्या महिन्यात करावी लागते? ऑगस्ट महिन्यात. ऑगस्ट महिन्यात मजुराच्या साहाय्याने त्याचे हे काढून हो, कटिंग करून आणि काटे बाहेर आणून ती ओके बाग करतो आम्ही. आता या हस्तबहार जो आहे तर त्याचं फुलोरात येण्यासाठी काही फवारण्या वगैरे घेता काय, आणि त्याचं मार्गदर्शन कोण करते तुम्हाला? आम्हाला आमचे PDKV मधले तुपकर साहेब आहेत, ते वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात आणि कोणती फवारणी करायची कधी करायची ते पूर्ण आम्हाला माहिती तेच सांगतात. मग तुम्ही ते KVK मध्ये जाता की ती फोनवर तुम्हाला माहिती देतात? नाही, आम्ही KVK मध्ये जातो आणि फोनवरही माहिती करतो माहिती. आणि आमच्या बागेला 2-3 वेळा ते वर्षातून 1-2 वेळा भेटी देतात. आणि आमच्या बागेला देतात पूर्ण जेवढे निंबू उत्पादक आहेत आमच्या गावात शेतकरी, त्यांना तिथं कार्यक्रम घेऊन त्यांना पूर्ण माहिती बोलून पूर्ण मार्गदर्शन देतात. आता दरवर्षी कोणतंही पीक म्हटलं की त्याला खत व्यवस्थापन हे करावंच लागतं. तर तुमच्या लिंबूच्या बागेसाठी तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीनं खत व्यवस्थापन करता? आम्ही आता शेणखत जेवढ्या प्रमाणात आमच्या घरी आहे तेवढं टाकतो आणि बाकीचे रासायनिक खत 1-2 वेळा देतो आम्ही त्यांना. साधारण कोण्या महिन्यात देता? आम्ही देतो पहिले जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि नंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये. मृग आणि हस्तबहारच्या म्हणजे फुटायच्या अगोदर. आता निंबूच्या बागेमध्ये 2 लाईनमधलं अंतर किती, 2 झाडामधलं किती? 2 लाईनमधलं आणि 2 झाडामधलं 20 फूट आहे. 20 बाय 20. मग आता 20 बाय 20 मध्ये हा जो मधला स्पेस तुमचा आहे तर त्याच्यात काही पिकं घेता का? आम्ही 3-4 वर्ष आम्ही त्यात आंतरपीक घेतलेलं आहे आणि 4 वर्षानंतर त्यात पीक येतच नाही. आता उत्पादन सुरू झालं तेव्हा? नाही 3.5-4 वर्षापासून उत्पन्न झालं म्हणजे बागेमध्ये आंतरपीक नाही आहे त्यात. बरेच लोक बागेमध्ये आंतरपीक घेतात, भाजीपाला घेतात, काही लोक सोयाबीनसुद्धा घेतात. तर त्याचा आपल्या लिंबूच्या झाडावर काही परिणाम होतो का उत्पन्न? नाही, उत्पन्नावर परिणाम झाडं ज्याप्रमाणे वाढले त्यानंतर आपण उत्पन्न कमीच होते आंतरपिकाचं, कारण की हे बाग चांगली राहत नाही त्यामुळे परिणाम होते आणि आपण आंतरमशागत करू शकत नाही त्याची. हां, वेळेवर होत नाही. कारण की आता सोयाबीन जर पेरलं आपण तर सोयाबीन नोव्हेंबर मध्ये निघते आणि ते आंतरमशागत त्याच वेळेत होते, कारण की आपलं खत व्यवस्थापन त्याला बाग फुटायचा टाईम असते, त्याला तळण द्यावं लागते आणि आपल्या इकडे पीक असते त्यामुळे आपण तळण देऊ शकत नाही आणि परिणाम बागेवर होते. तळण किती दिवसासाठी देता तुम्ही आता मग हस्तबहारासाठी? 2 महिने. 2 महिने. पाणी वगैरे द्या? पाणी वगैरे काहीच नाही. कटाई करणे आणि पूर्ण उकरी करणे, वाफे करणे आणि जोपर्यंत ते शेत उलत नाही, उरल्यानंतर त्याला आम्ही पाणी देतो. पाणी कसं देता? एका वेळी जास्त सोडता की धीरे धीरे सोडता? नाही, आम्ही रेन कमी प्रमाणात देतो. रेन पाईप आहेत आमच्याजवळ, रेन पाईपने देतो. पहिली शिफ्ट आम्ही 2-2 घंटेत देतो. आता बऱ्याच ठिकाणी जे पाणी देण्याच्या पद्धती आहेत, तो जो कँकर वगैरे जो रोग होतो किंवा लिंबूमध्ये जे रोग येतात, तर त्याचं कारण त्याचं म्हणणं आहे की एकदम तुम्ही खोडाला लागून पाणी देणे, म्हणजे चुकीच्या पद्धतीनं पाणी देण्याच्या याच्यामुळे ते परिणाम होतो. तर तुम्ही त्याची काळजी घेता? हो, चुकीच्या पद्धतीनं म्हणजे जास्त प्रमाणात त्या झाडाच्या मुळाशी जर पाणी गेलं तर कँकरचा जास्त प्रमाण येतो. मुळाशी पाणी कमी प्रमाणात द्यावं लागते
आणि पाणी निंबूला पाहिजे, पण कमी प्रमाणात पाहिजे, माफक पाहिजे. आणि काही शेतकरी असे देतात की ते पूर्ण झाड ओलं होते, त्याचं मग कॅन्करचं प्रमाण वाढते. मग आता तुमच्या शेतातले जेवढे झाडं आहेत तर त्याच्यात काही खांडण्या आहेत की बाग परिपूर्ण आहे, म्हणजे खांडण्या भरलेल्या आहेत? नाही, आता आमची बाग परिपूर्ण आहे. म्हणजे तुमच्या ह्याच्यात खाडे वगैरे हा काही प्रकार नाही? नाही नाही. मग आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की लिंबू जो विकण्याची पद्धत आहे तर त्याच्या खूप पद्धती आहेत. काही लोक फुलोऱ्याच्या अवस्थेतच सुरुवातीला फुलोरा आटपल्यानंतरच विकतात, काही लोक स्वतः तोडतात, मार्केटला पाठवतात आणि विकतात. म्हणजे तुम्ही कोण्या पद्धतीनं विकता? नाही, आम्ही सुरुवातीला घरी ठेवला होता 1 वर्ष मला. आम्हाला पैसे चांगले झाले, पण त्रास, मजुराचा त्रास जास्त झाल्यामुळे आम्ही दरवर्षी दोन्ही बार व्यापाराला विकतो. मग आता व्यापारी कुठून येतात तुमचे? बाळापूर, अकोला. आता व्यापारी तर बाहेर गावचा आहे, आपण तर गावात राहतो, मग ते कसं काय तोडतात? त्याची काय पद्धत असते तोडायची? ते बाहेर गावून मजूर आणून तोडतात. त्याच्याजवळ मजूर असतात भरपूर, त्याची लिंगच लागेल, ते सोबत आणतात आणि त्याची लिंक लागेल, म्हणजे त्यांना 10-12 मळे गेलेले असतात, त्यामुळे त्यांना परवडते. ते या मळ्यातून त्या मळ्यात, त्या मळ्यातून या मळ्यात, म्हणजे त्याला परवडते. आणि त्याचं इथून तो व्यापारी दुसऱ्या इकडे पाठवते, कलकत्ता, मुंबई मार्केटची लिंक लागेल आहे. आणि आपली एवढी लिंक लागेल नाही. ज्या दिवशी आपला मळा तोडायला त्या दिवशी आपल्या मळ्याला भाव, निंबूला भाव नसते. आणि त्या मार्केट असते, ज्या दिवशी आपण तोडायला सांगतो त्या दिवशी मजूर भेटत नाही. मला आता आणखी असं सांगा की आता समजा जे व्यापारी तुमच्या शेतात येतात तर ते मग त्याचा सौदा कसा होतो तुमचा? म्हणजे झाडानुसार होतो की पूर्ण प्लॉटचा होतो, कसं नेमकं करतो? नाही, झाडानुसार नाही. आम्ही पहिल्या वर्षी एकच बार दिला होता, मृगबार. आणि मग त्याच्यानंतर थोडंसं त्याचं लेट झालं तर ते म्हणून आम्ही दोन्ही बार द्या. तर मग आम्ही त्याला दोन्ही बार दिले 8 लाख रुपयाला. एका वर्षासाठी. मग या वर्षीचं कसं केलं तुम्ही आता? या वर्षीचं तसंच दोन्ही बार त्यांना व्यापाऱ्याला दिला 8 लाख रुपयाला. आणि पाणी देणे आणि बाकीची किस्तकारी खतगीत आपल्या इकडे. मग आपण त्याला सांगतो का की आम्ही आता हे खत टाकणार आहोत किंवा हे पाणी दिलं त्याला दिसतेच, पण खत व्यवस्थापन वगैरे बाकी तो त्याच व्यवस्थापन नाही. आम्ही तुपकर साहेबही आम्हाला सांगतात किंवा तोही सांगते, पण त्याच्यापेक्षा आम्हीच आपल्याला वाटते की आपली बाग चांगली राहावी, लय दिवस टिकावी. व्यापारी काय आज आहे उद्या नाही आहे, पण आपल्याला हे बाग 20-25 वर्ष टिकली पाहिजे, त्यासाठी आपणच मेहनत जास्त करतो. त्याच्यामुळे आपल्याला फवारा कधी मारायचा, खतके टाकायचे, तसेच वेळेवर आम्हाला तुपकर साहेबाचं मार्गदर्शन चालूच राहते. आता मला एक सांगा की तुमच्या गावात माजोळ म्हटलं म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं की अगदी अकोल्याहून निघाल्यावर 2 गाव ओलांडल्यावर तुमचं गाव लागते, तर तुमच्या गावात बऱ्यापैकी वेगवेगळे पिकं घेतल्या जातात. जसं आपण बऱ्याच शेतकरी सोबत आज बोललो, गहू आहे, हळद आहे, त्याच्यानंतर तुमच्या शेतातच बरेच पिकं आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे 5-6 पिकं घेता. तर या तुलनेत तुमचं फळबाग आणि रेग्युलर पीक याच्यात तुम्हाला काय फरक वाटते? फळबाग आणि रेग्युलर पीकमध्ये म्हणजे याचे निंबूचे पैसे एकखट्टे येतात, एक रकमी येतात. आता माझं 15 एकराला सोयाबीनचा हिशोब जर लावला तर माझं 4 एकराला निंबूची बराबरी करते. 15 एकराला सोयाबीन 5,000 रुपयांचं पकडलं तर त्याचे पैसे आणि निंबूच्या पैशात बरीच तफावत आहे. हे 4 एकर क्षेत्र आणि ते 15 एकर क्षेत्र सोयाबीनचं. आणखी मला असं सांगा आता हां, तर तुमचे जे पिकं आहेत याच्या तुलनेत तुम्हाला लिंबू, तुम्ही सांगितलं की लिंबू हा फायदेशीर आहेच, आणि जसं सोयाबीन झालं तुमचं, त्याच्यानंतर हळद आहे, तर या तुलनेत तुम्हाला कोणतं पीक चांगलं वाटते? फळबाग तर शेतकऱ्याला कोणत्याही हालतीत परवडते, फक्त त्याला योग्य भाव पाहिजे. आणि
कसं आहे, फळबाग एकदा लावली की ती 20-25 वर्ष आपल्याला डबल ते झाडं काही नाही, किस्तकारी करायचं काम नाही, जास्त पेरणं करायचं काम नाही आणि सोंगणं करायचं काम नाही. आणि बाकीचे आंतरमशागत किंवा सोंगणी, निंदण, फवारा ह्या ज्या बाकीच्या ज्या बाबी आहेत त्या करायचं काम नाही. फळबाग एकदा लावली की 20-25 वर्ष गरज नाही. आणि पैसे देणारं पीक आहे. लिंबू म्हणजे पैसे देणारं पीक आहे. कोणतेही आज जर आपण अडचण आली समजा की बा आपल्याला पैसे नाहीत, तर आपण 4-5 बाया पाठवून आपण ते म्हणजे जुन्या काळी जे आमचे कटाईवाले आबाजी आहेत, निंबूचे थोरात आबा, निंबूचे आमचे ते कटाई वेरेवर निंबू आम्हाला मार्गदर्शन करतात. ते म्हणतात लिंबूचे झाड म्हणजे पैसा खुळखुळ आहे. हो हो, खेळतात. आता मला सांगा की तुमच्या गावात लिंबूच्या फार म्हणजे असे ठराविक शेतकरी आहेत, तर मग हे क्षेत्रफळ का वाढलं नाही? काही जमिनीमध्ये फरक आहे का? नाही, जमिनीमध्ये फरक नाही. आणि लिंबूची बाग तयार करायला एक लहान लेकरासारखं जपा लागते, त्यावेळेस लिंबूची बाग तयार होते. काही शेतकरी आहेत आमच्या गावात अजून बी की लिंबूची अजून त्यांची चांगली बाग आहे म्हणून. आता काही काही झाडं कसे आहेत, काही काही उदया गिदई लागली त्यामुळे झाडं काही काही नष्ट झाले. उधळीचं प्रमाण आहे का तुमच्या इकडे? म्हणजे काही भाग थोडंफार आहे. हो. बरं, आता ह्या असं असू शकते की बाबा काही ठिकाणी कॅल्शियमचं प्रमाण म्हणजे चुन्याचं प्रमाण जर 10% जास्त असलं तर कोणतीच फळबाग त्या ठिकाणी यशस्वी होत नाही, किंवा त्याला मार्गदर्शकही म्हणतात की अशा पद्धतीनं तुम्ही जर पर्सेंटेज जास्त असेल चुन्याचं तर ते बागेत जाऊ नका. आपण जेव्हा बाग तयार करतो तेव्हा पहिले माती परीक्षण करतो. कृषी विभागावर माती परीक्षण केल्यानंतर त्या शेतकऱ्याला तेच सांगतात की तुमची म्हणजे फळबाग योग्य आहे किंवा नाही आहे. काऊन की बराच खर्च फळबागमध्ये बराच खर्च होतो. 3-4 वर्ष 3-4 वर्षांत समजते नंतर फेल आहे. त्याच्यामुळे आमची हळद आहे ना. बरं बरं, मला एक सांगा की जसं आता कृषी विज्ञान केंद्र अकोलाचं तुम्हाला सहकार्य आहे, याच पद्धतीनं सहकार्य करणाऱ्या इतर अकोल्याच्या तुमच्या तालुक्याच्या ठिकाणच्या संस्था तुम्हाला कोणकोणत्या सहकार्य करतात? आत्मा समिती आम्हाला वेळोवेळी सहकार्य करते. आणि त्यात आमचे शिवकार साहेब आहेत, ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आणि बऱ्याच वेळा म्हणजे वर्षातून 2-3 कार्यक्रम आमच्या निंबूच्या बागेत किंवा हळदमध्ये किंवा कांद्याच्यात, कांदा उत्पादक, लिंबू उत्पादक जो गट आहे त्यामध्ये वेळोवेळी मार्गदर्शन करतात. सुभाष भाऊ, तुम्ही लिंबू लागवडीचे खूप छान अनुभव आमच्या शेतकरी श्रोत्यांसाठी सांगितले. आणि यामधून जो ऐकणारा शेतकरी वर्ग आहे तो नक्कीच आपल्या मार्गदर्शनातून, तुमच्या अनुभवातून काही गोष्टी शिकून त्यांची फळबाग यशस्वी करील अशी आपण आशा करूया. आणि आपण ही आकाशवाणी परिवाराला ही जी मुलाखत दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या शेतकरी श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आत्ताच आपण लिंबू लागवडीचे अनुभव याविषयी सुभाष समाधान टाले, मुक्काम पोस्ट माजोळ, तालुका जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवारी म्हणजेच 24 फेब्रुवारी 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कोबीवर्गीय भाजीपाल्यावरील किडींची ओळख आणि व्यवस्थापन. तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर S.K. भलकारे, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळात फोन करावेत. त्याकरता आमचा फोन नंबर असा आहे 0724 245 6461. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे बाजारभाव.
हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. गहू लोकल 2205 ते 2390 रुपये, उडीद 4900 रुपये, मूग 4500 ते 6050 रुपये, तूर 7000 ते 8280 रुपये, हरभरा 4800 ते 5590 रुपये, हरभरा पांढरा 6105 ते 8000 रुपये, तीळ 8700 ते 8900 रुपये, कापूस 8010 रुपये, सोयाबीन 4965 ते 5360 रुपये. आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवारी म्हणजेच 24 फेब्रुवारी 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कोबीवर्गीय भाजीपाल्यावरील किडींची ओळख आणि व्यवस्थापन. तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर S.K. भलकारे, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळात फोन करावेत. त्याकरता आमचा फोन नंबर असा आहे 0724 245 6461. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकला. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आत्ताच आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसानवाणी हा ऐकलात.